महाड, रायगड येथील चवदार तळे हे तळे भारताच्या सामाजिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे स्थळ आहे. महाडचा सत्याग्रह हा भारतातील पहिला मोठा नागरी हक्काचा आंदोलन मानला जातो. महाडचा सत्याग्रह भारताच्या सामाजिक इतिहासातील एक क्रांतिकारी टप्पा आहे. हे सत्याग्रह म्हणजे फक्त पाणी पिण्याचा प्रश्न नव्हता, तर तो होता मानवी प्रतिष्ठेचा, समतेचा आणि स्वाभिमानाचा लढा. या लढ्याचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ब्रिटिश काळात भारतात अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरी, तलाव, रस्ते वापरण्यास मनाई होती. त्यांना माणूस म्हणून नाही, तर खालच्या जातीचे म्हणून वागवलं जायचं. महाड हे रायगड जिल्ह्यातील एक ठिकाण आहे. तिथे चवदार तळे नावाचा सार्वजनिक तलाव होता. कायद्याने तो सर्वांसाठी खुला होता, पण प्रत्यक्षात अस्पृश्यांना तिथे पाणी प्यायला मनाई होती. 1923 साली मुंबई सरकारने कायदा केला की सार्वजनिक पाणवठे सर्व नागरिकांसाठी खुले असतील, पण समाजाने तो कायदा मान्य केला नाही. म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं, कायदा असेल तर हक्क घेऊन दाखवायचाच. 20 मार्च 1927 रोजी इतिहासात महाड सत्याग्रह दिन म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी महाराष्ट्रभरातून सुमारे 10,000 पेक्षा जास्त दलित बांधव महाडला जमले. बाबासाहेबांनी भाषण केलं आणि नंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले. बाबासाहेबांनी स्वतः हातात पाणी घेतलं आणि ते प्याले. हे फक्त पाणी पिणं नव्हतं, हे होतं गुलामगिरी विरुद्ध बंड. पाणी पिताच उच्चवर्णीय लोक संतापले. त्यांनी अफवा पसरवल्या. काही ठिकाणी दलितांवर हल्ले झाले. चवदार तळं गंगाजलाने शुद्ध केल्याचं नाटकही केलं. यातून दिसतं, समस्या पाण्याची नव्हती, समस्या होती मानसिक गुलामगिरीची. उच्चवर्णीयांनी बाबासाहेबांवर केसही टाकली. तळे खासगी आहे हा खटला अनेक वर्ष चालला. शेवटी 1937 साली कोर्टाचा निर्णय लागला. चवदार तळे हे सार्वजनिक आहे आणि सर्वांना पाणी पिण्याचा अधिकार आहे. म्हणजेच बाबासाहेब कायद्यानेही जिंकले. महाड सत्याग्रहामुळे दलित समाजात आत्मसन्मान जागा झाला. लोकांना समजलं, आपण माणूस आहोत. पुढील आंदोलनही सुरुवात झाली. महाड सत्याग्रह म्हणजे पाण्यासाठी नाही, मानवतेसाठी लढा. हा लढा शिकवतो की हक्क मागून मिळत नाही, ते संघर्षातून मिळवावे लागतात. आज आपण नळावरून सहज पाणी पितो, पण त्या प्रत्येक थेंबामागे महाडचा सत्याग्रहाचं बलिदान आहे. महाडचा सत्याग्रह हा फक्त पाणी पिण्यासाठी लढा नव्हता, हा लढा होता माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी. जय भीम, नमो बुद्धाय.